नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. परभणी इथं झालेल्या संविधान प्रतीची तोडफोड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि गृहमंत्री अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेलं अपशब्द, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरण अशा विविध घटनांच्या निषेधार्थ शिवसेना उबाटा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं डॉक्टर सुजित मिंचेकर आणि जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की परभणी इथं झालेली संविधान प्रतीची तोडफोड व त्यानंतर समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला संशयास्पद मृत्यू, बीडचे उपसरपंच संतोष देशमुख यांचा खून व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य अशा विविध घटनांच्या निषेधार्थ हातकणंगले माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान निवेदन देण्यापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी निवेदन देताना डॉक्टर मिंचेकर म्हणाले, देशाचे गृहमंत्री एका जबाबदार पदावर असताना देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भर संसदेत वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण देशवासियांच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व संपूर्ण देशवासियांची माफी मागावी. परभणी इथं संविधान प्रतीची झालेली तोडफोड व त्यानंतर समाज बांधवांनी केलेलं निषेधार्थ आंदोलन, या आंदोलनामध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीत झालेला संशयास्पद मृत्यू, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्यात यावी. यावेळी माजी सरपंच विनायक कोठावळे, शिरीष मधाळे, लक्ष्मण कोळी, विशाल साजनीकर, ओंकार कांबळे, चरण कांबळे, वैभव जमने, नितीन कदम, संतोष कांबळे, अमर आठवले, काका पाटील, हेमंत कांबळे, अजित कांबळे, सुभाष माने, अभिजित शिंदे, जालिंदर जाधव, धोंडीराम कोरवी, अनिल कदम, अंकुश चव्हाण, गणेश नाईक, विवेक नागावकर, महेंद्र कांबळे, रजत सूर्यवंशी, सुहास हुपरीकर, राहुल क्षीरसागर तसेच संघटनेचे कुमार जगोजे, अमित पाटील, अक्षय देसाई, ॲडव्होकेट सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, भीमसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज शेतकरी संघटना, शिवसेना, भीमसेना आणि इतर विविध संघटनांच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. खरं तर आम्ही मोर्चाने येणार होतो, परंतु या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं निधन झालं म्हणून संपूर्ण देशात दुखवट आहे. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आज आलेलो आहोत. या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांनी ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान पार्लमेंटमध्ये केलं, त्याचा खऱ्या अर्थानं संपूर्ण देश निषेध व्यक्त करतोय. तो निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना अवगत करण्याकरता आज आम्ही आलेलो आहोत. या देशामध्ये आज खऱ्या अर्थानं लोकशाही चालू आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीनं परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाची प्रत जी होती त्याची तोडफोड केली आणि त्या परभणीमध्ये एका वकिलांचा कस्टडीमध्ये मृत्यू होतो. हा मृत्यू कशामुळे झाला? त्या कस्टडीमध्ये झालेल्या मारहाणीमुळे झाला. तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की ज्यांनी कुणी हा गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. सरपंच संतोष बीडचे संतोष देशमुख यांचा सुद्धा निर्गुण हत्या करण्यात आली, खून करण्यात आला. त्या हत्येमागचे सूत्रधार त्यांना आपण पकडलं पाहिजे आणि पकडून त्यांना सुद्धा लवकरात लवकर कडक शिक्षा दिली पाहिजे, अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. काय चाललंय या देशामध्ये? लोकशाहीची थट्टा चालवलेली आहे आणि अशा वेळेला जर इतकी गुन्हेगारी जर फोफावत असेल तर या सरकारनं पाय उतार करायला पाहिजे आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन
लोकशाही बळकट करण्यासाठी पुन्हा निवडणुकीला या सगळ्यांनी सामोरं झालं पाहिजे। तेव्हा या सगळ्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो। धन्यवाद।